विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचं लेक्चर हे सारखं रिवाइज करावं लागणार आहे. म्हणजे एकदा तुम्ही बघितला हा व्हिडिओ, की यातली कन्सेप्ट एकदम क्लिअर झाली असं होणार नाही. पहिली गोष्ट, कन्सेप्ट असं काही नाहीये, रट्टा मारायचा आहे. आणि रट्टा मारायचं म्हणजे पाठ करायचं आहे. म्हणून याची रिव्हिजन सारखी करावी लागणार आहे. जास्त वेळ घेत नाही, पटकन सांगतोय बघा, की हे आहेत अमिनो ऍसिड्स. ओके, अमिनो ऍसिड्स. आणि याच्यावर मला भरपूर एमसीक्यूज घ्यायचे आहेत, भरपूर. पण मी काय करतोय बघा, मी याला 3 पार्ट मध्ये डिव्हाईड करणार आहे. ॲसिडिक, बेसिक आणि बाकीचे सगळे न्यूट्रल. का माहितीये का? ॲसिडिक पासून सुरुवात करूया. फक्त 2च ॲसिडिक अल्फा अमिनो ॲसिड्स आहेत, लक्षात घ्या. 2च आहेत. ॲस्पार्टिक ॲसिड, ज्याचं सिम्बॉल ASP जरी असलं, 3 लेटर सिम्बॉल ASP असलं, तरी 1 लेटर सिम्बॉल D आहे बाळांनो. दोन्ही गोष्टी पक्क्या लक्षात राहिल्या पाहिजेत. ASP, ओके, ASP ॲस्पार्टिक ॲसिड, सिम्बॉल D आहे. दुसरं आहे ग्लुटॅमिक ऍसिड. ग्लुटॅमिक हे चला इझी आहे थोडंसं. ग्लू नावातच 3 लेटर सिम्बॉल सोपे वाटतात, पण 1 लेटर सिम्बॉल सुद्धा याचं जीच आहे. काय आहे याच्यात, काहीच कठीण नाहीये. ऑब्व्हियसली ऍसिड असल्यामुळं COOH ग्रुप आहे. माझा पहिला प्रश्न, मला सांगा, हे अल्फा अमिनो ऍसिड्स आहेत, त्यातले ऍसिडिक किती आहेत? 2. 2च ऍसिडिक आहेत. ऍस्पार्टिक ऍसिडचं 1 लेटर सिम्बॉल कोण आहे? D आहे, D. आणि 3 लेटर सिम्बॉल ASP. दुसरं ग्लुटॅमिक ऍसिड आहे. ग्लुटॅरिक नाही बाळांनो, ग्लुटॅमिक ऍसिड आहे आणि त्याचं सिम्बॉल GLU आणि 1 लेटर सिम्बॉल G आहे. मग आता सीईटीत आलेले प्रश्न डायरेक्टली बघूया आपण. आयडेंटिफाय ऍसिडिक अमिनो ऍसिड. ऍसिडिक विचारलंय. LYS नाही आहे, ARG नाही आहे, MET नाही आहे, ASP आहे, ऍस्पार्टिक ऍसिड, बरोबर आहे. पण त्याचं 1 लेटर सिम्बॉल D आहे. 1 लेटर सिम्बॉल D आहे. अरे परत विचारतो, सांगा एवढं ढीग लागलाय अमिनो ऍसिडचा, ऍसिडिक 2च आहेत. एकाचं नाव A पासून सुरुवात होते, ASP, सिम्बॉल D आहे. दुसरं ग्लुटॅमिक आहे, ज्याचं सिम्बॉल G आहे. 2025 ला आलेला प्रश्न आहे, लेटेस्ट प्रश्न आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय ऍसिडिक अमिनो ऍसिड. पुन्हा ऍसिडिक. हे THR नाहीये, हिस्टिडाइन, ज्याचं सिम्बॉल H आहे. हे बेसिक आहे बरं का, बेसिक आहे. हे सुद्धा नाहीये. आलं का? GLU, ग्लुटॅमिक, की ज्याचं सिम्बॉल G आहे. मग मला सांगा परत, आता कंटाळा येईल तुम्हाला. दोनच ऍसिडिक आहेत. ASP, ज्याचं सिम्बॉल D आहे, आणि ग्लुटॅमिक, ज्याचं सिम्बॉल G आहे. लक्षात राहिलं आपल्या? लक्षात राहिलंय. पण अजून अजून पण प्रश्न आहेत. हा प्रश्न होता 2025 चाच होता. हा प्रश्न 2024 चा आहे. ऍसिडिक अमिनो ऍसिड आयडेंटिफाय करायचे. GLU, ज्याचं सिम्बॉल G आहे. पुन्हा ASP, की ज्याचं सिम्बॉल D आहे, लक्षात घ्या. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन अजून आहे. हा प्रश्न होता 16 मे. हा प्रश्न आहे 10 मे. चला ट्राय करा. तुम्ही ट्राय करा. आयडेंटिफाय ऍसिडिक अमिनो ऍसिड. ALA, ASN, ARG नकोय मला. मला पाहिजे ASP. ऍस्पॅटिक काहीतरी नाव होतं ना. सिम्बॉल D. मग असंच हे अमिनो ऍसिड करायचे आपल्याला. मग आता झालं. ऍसिडिक बाद झाले प्रश्न, लक्षात घ्या ना. अजून एक. विच ऑफ द फॉलोइंग 1 लेटर सिम्बॉल इज यूज्ड टू रिप्रेझेंट ऍस्पार्टिक ऍसिड. मी तुम्हाला सांगतो की काही येत नाही, गोळा मारायचे. एला गोळी मारणार बरेच जण, लक्षात घ्या. मला माहिती आहे ऍस्पार्टिक ऍसिड नाही. ऍस्पार्टिक ऍसिडचं सिम्बॉल D आहे. GLU चं सिम्बॉल G आहे, हे लक्षात घ्या. बरं आता तरी संपले का? संपले. चला. 2च ऍसिडिक होते, पण त्याच्यावर 1, 2, 3, 4, 5 5 क्वेश्चन्स मला PYQ सापडले होते. ओके. आता काय प्रकार आहे बरं का? ऍसिडिक झालं, बेसिकची नावं पण 3च आहेत. 3च बेसिक आहेत. लायसिन, ज्याचं सिम्बॉल K आहे, भयानक आहे बरं का हे. हिस्टिडाइन बरोबर आहे, त्याचा सिम्बॉल H आहे. चला ओके. पण लायसिनचं सिम्बॉल K आहे बाळांनो. आणि ARG मगाशी बघितलं होतं बऱ्याच ऑप्शन मध्ये ARG होतं बरं का. ARGचं सिम्बॉल इथं R आहे. मग लक्ष घेतलंय काय? मग लायसिनचं K का घेतलंय कुणास ठाऊक, पण लक्षात ठेवावं लागेल. चला, ऍसिडिक 2, बेसिक 3. बेसिक कसं लक्षात ठेवायला हवं ना? LAH किंवा HAL म्हणूया आपण. ठीक आहे. तुम्हाला सांगू का, HAL आत्ताच्या आत्ता गुगल सर्च करा. आपल्या देशात ना, जसं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं ना बाळांनो, तेव्हापासून ना बऱ्यापैकी ना कसं होतं, की बऱ्याचशा कंपन्या ज्या असायच्या, कंपनीज ज्या असायच्या, त्या गव्हर्नमेंट ओन करायचं. ओके. त्यांचं पुन्हा प्रायव्हेटायझेशन झालं. मग अशी कुठली कंपनी आहे? हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. ओके.
किंवा हिंदुस्तान अँटीबायोटिक लिमिटेड अशा काहीतरी कंपन्या होत्या बरं. काय HAL लक्षात ठेवायचं आहे मला. HAL. एच म्हणजे हिस्टिडाइन, एल म्हणजे लायसिन, ए म्हणजे कोण आहे? आर्जिनिन. मग मला सांगा एलचं सिम्बॉल के होतं, बरोबर आहे ना? ओके. आर्जिनिनचं सिम्बॉल आर आहे याचे, HRK. HRK असं लक्षात ठेवूया आपण. HRK इकडे HAL. एच ला एच सिम्बॉल आहे, ए ला आर आहे, एल ला के. करावं लागणार आहे पाठ. ओके. क्वेश्चन अडला तर परत इथे यावं लागणार आहे आपल्याला. पहिला क्वेश्चन जमतोय का बघा. जमतोय का बघा. बेसिक विचारलंय मी. अर्जिनिन होतं, ॲलेनाइन नव्हतं. ऍस्पार्जिन नव्हतं बेसिक मध्ये, लक्षात घ्या. ग्लायसिन नव्हतं, लायसिन होतं काहीतरी. लायसिन होतं, ग्लायसिन नाही. ओके. अरे लायसिन होतं ना, म्हणजे विचारलंय कुठलं? बेसिक विचारलंय आणि लायसिन हे उत्तर बरोबर आहे. आता मी परत जातोय कुठं? HAL आणि इकडे HRK होतं, बरोबर आहे. ओके. म्हणजे लायसिनचं सिम्बॉल के आहे, RJ9चा सिम्बॉल आर आहे, हिस्टिडाइनचा सिम्बॉल मात्र एचच आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही ट्राय करा. नेक्स्ट क्वेश्चन ऑब्व्हियसली बेसिकच आहे, तुम्ही ट्राय करा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ बेसिक? एक मिनिट. 4 ऑप्शन आहेत. बेसिक 3 आहेत. नॉट अ बेसिक म्हणजे एक. नॉट अ बेसिक म्हणल्यावर उरले 3 बेसिक असणार आहेत. एक बेसिक नसणार आहे. लायसिन हे बेसिक आहे, हिस्टेडाइन आहे. HALHRK. मग लायसिनचा सिम्बॉल के आहे. हिस्टिडाइनचा सिम्बॉल एच आहे. ओके. आरजे नाईनचा सिम्बॉल आर आहे. हे प्रोलीन मात्र उत्तर आपलं बरोबर आहे, कारण हे बेसिक अमिनो ऍसिड नाहीये. ते बेसिक अमिनो ऍसिड नाहीये. चला नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही ट्राय करा. मी मध्ये असं उभारतो म्हणजे तुम्हाला, हा ओके, क्वेश्चन दिसतोय ना तुम्हाला? आयडेंटिफाय बेसिक अमिनो ऍसिड फ्रॉम द फॉलोइंग. याचा अर्थ एकच बेसिक आहे, हे कुठलं बेसिक नाहीये, हे बी बेसिक नाहीये रे बानू. हे बी बेसिक नाहीये, पण हिस्टिडाइन आहे. HAL बेसिक आहे, त्याचं सिम्बॉल HRK आहे. लायसिनचं सिम्बॉल के आहे, अर्जिनिनचं आर आहे, हिस्टिडाइनचं एच सिम्बॉल आहे. सिम्बॉल पण झाले. अरे पण आता ऍसिडिक किती होते? बेसिक 3 आहेत. ऍसिडिक 2 होते. ASPचं सिम्बॉल डी आहे आणि GLUचं सिम्बॉल जीच आहे. मग आता बहुतेक झाले प्रश्न. झाले. चला. ऍसिडिक पण झालं, बेसिक पण झालं. आता इथं लक्ष द्या. मी फोकस तुम्हाला करायला लावतोय. हे सगळे न्यूट्रल आहेत. हे सगळे जरी न्यूट्रल असले तरी इथं फोकस पाहिजे. दिसतोय का हा कलर? दिसतच नाहीये. ओके. आता दिसतोय का कलर? हे केला दिसतोय. हे सिस्टेनाइन आणि मिथ्योनिन हे जे दिसतात ना मला, मिथ्योनिन, या दोघांमध्ये सल्फर आहे. बाकीच्या कुठं सल्फर नाहीये. ओके. लक्षात घ्या. हे असलेच प्रश्न आता असणार आहेत. ल्युसिन हे स्टार केलेले काय भानगड आहे? स्टार केलेले असे हे इसेन्शियल अमिनो ऍसिड्स आहेत. हे बॉडीमध्ये तयार होत नाहीत. आता खरी गंमत आहे. यांची नावं लक्षात ठेवायची आहेत मला. इसेन्शियल. ओके. पण आपण एक काम करूया. पहिला न्यूट्रलचे सोपे प्रश्न बघूया. मग आता प्रश्न असा असणार आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज न्यूट्रल? म्हणजे तो ऍसिडिक किंवा बेसिक नसणार आहे. म्हणजे 5 ऑप्शन, 5 नावं मला डिलीट करायचे आहेत. ASP ऍसिडिक आहे, ज्याचं सिम्बॉल डी आहे, ते नको आहे मला. हिस्टेडाइन बेसिक आहे, ज्याचं सिम्बॉल एच आहे, ते नको आहे. मला न्यूट्रल ओळखायचं आहे. ओके. आर्जेनिन ज्याचं सिम्बॉल काय आहे? HAL HRK आर आहे. हे LUE जे आहे ना, LEU हे आहे न्यूट्रल. बघूया पाठीमागे आहे का न्यूट्रल? LEU दिसलं का तुम्हाला? आणि या LUE मध्ये हे इसेन्शियल पण अमिनो ऍसिड आहे आणि त्याला हा ग्रुप अटॅच आहे बघा, Me2CH2. Me2CH2 लक्षात ठेवाच बरं का. परत सेम प्रश्न असणार आहे. न्यूट्रल ओळखायचं आहे तुम्हाला. आर्जेनिन बेसिक आहे, ज्याचं सिम्बॉल आर आहे. GLUचं सिम्बॉल जी आहे ते ऍसिडिक आहे. लायसिन हे बेसिक आहे, ज्याचं सिम्बॉल के आहे. HALHRK. मग हे उत्तर आहे माझं. हे न्यूट्रल आहे. ओके. म्हणजे आता कळाले की आपल्याला ऍसिडिक 2 आहेत, बेसिक 3 आहेत, बाकी सगळे न्यूट्रल आहेत आणि बऱ्यापैकी बेसिकचे सगळे जे आहेत ना, बेसिक कुठे गेले बेसिक? लायसिन, अर्जिनिन, हिस्टिडाइन हे तिघं बी बेसिक जे आहेत ना, त्याला स्टार 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 आहेत. म्हणजे हे तिघं पण ना इसेन्शियल आहेत बरं का. HAL हे सगळे, एच म्हणजे हिस्टिडाइन, ए म्हणजे अर्जिनिन आणि एल म्हणजे लायसिन. HRK हे मी लक्षात ठेवलंय. HRK. ओके. बरं आता इथं गंमत बघा. हे जो मिथ्योनिन आहे त्यात सल्फर आहे बरं का बाळांनो. इसेन्शियल आहे. फिनिल अॅनिन लिहिलंय, अॅलिन. अवघड आहे बरं का, हे सगळे सिम्बॉल कठीण आहेत. पण सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या.
ही नावं आता ऍट एनी कॉस्ट लक्षात ठेवायला लागणार आहेत. VLI लायसिन, पुन्हा हे बेसिक तर मी लक्षात ठेवलं बरं का. बेसिक सोडून VLI MPTT. ओके, आता काय MPTT, टीटी नुसतं लक्षात ठेवून चालणार नाही, टी नाव असणारे भरपूर असणार आहेत. पण एक काम करूया, प्रश्न येत आहेत कसे ते अगोदर बघूया. तर पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग साइड अमिनो कंटेन्स, येस येस, ओके येस, मिथेनॉइन. आताच बघितलं आपण, मिथेनॉइन मध्ये सल्फर आहे आणि अजून कुठे सल्फर आहे बरं का रे. त्याचबरोबर सिस्टेनाइन मध्ये सुद्धा सल्फर आहे. ते विचारतायत सल्फर कुठे आहे. मग सल्फर कुठे आहे सांगा, याच्यात आहे. असंच विचारणार आहेत बरं का प्रश्न. विच अमिनो ऍसिड फ्रॉम द फॉलोइंग इज नॉट सिंथेसाइज्ड इन आवर बॉडी, म्हणजे इसेन्शियल आहे. इसेन्शियल इसेन्शियल इसेन्शियल, मी तुम्हाला सांगू का, नावच कठीण आहेत. हे बघा बघू रे, टीटी होतं ना आपलं, टीटी होतं, ट्रायप्टोफॅन काय ते नाव दिसतंय मला, दिसतंय का तुम्हाला. हे इसेन्शियल आहे, हे आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाही, म्हणजे हे उत्तर आहे. ओके, हे नॉट सिंथेसाइज्ड इन आवर बॉडी, म्हणजे हे नॉन इसेन्शियल आहेत सगळे. 10 नाव आहे जवळ इसेन्शियलची बघा. की काही करून तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. परत तेच इसेन्शियल, चला हे सापडलं मला, हिस्टेडाइन, कळालं. बेसिक आहे ना ते, आणि सगळे बेसिक कसे आहेत सांगा, इसेन्शियल आहेत. त्याच्यानंतर पुन्हा इसेन्शियल, पुन्हा इसेन्शियल, हे काय रे, सिस्टेन काय तर दिसते मला, सिस्टीन म्हणूया आपण. पण मगाशी म्हणजे सिस्टीन बघितलं ना, ज्यात सल्फर होतं, सिस्टीन, पण त्याला स्टार नाहीये, म्हणजे ते नाहीये, ते इसेन्शियल नाहीये, ती इसेन्शियल नाहीये. इसेन्शियलची एवढी नाव आहेत. लायसिन दिसतंय मला, लायसिन, ओके, लायसिन लायसिन हिस्ट बास्की, हिस्टेडाइन. हो, बेसिक आहे आणि ती इसेन्शियल आहे. आता मी हा प्रश्न तुमच्यासाठी सोडतोय, कारण आन्सर वरती आहे. आयडेंटिफाय साइड चेन ग्रुप प्रेझेंट इन लिओसिन, लिओसिन वरतीच आहे. लिओसिनला ना लक्षात घ्या. Me2CH2 आहे आणि Me2CH2 ग्रुप इथं दिसतोय. हा तुमचा आन्सर बरोबर आहे. म्हणजे साइड चेन विचारतायत, साइड चेन. हा बघा, अमिनो ऍसिड CH3 साइड चेन, CH3 अॅलानाइन. ओके, म्हणजे हे आहे लक्षात घ्या. मग सगळे क्वेश्चन्स झालेत आपले सगळेच. हेट्रोसायक्लिक मी ऍज अ होमवर्क तुम्हाला देतोय. हेट्रोसायक्लिक म्हणजे काय बघा, आता हे असं जर मी काढलं स्ट्रक्चर, तर हे सगळे कार्बन 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 आहेत. पण त्याच्यामध्येच मी एखादं जर नायट्रोजन घेतलं, तर ते झालं हेट्रोसायक्लिक. मग कॉमेंट मधून सांगा याच्यातलं हेट्रोसायक्लिक कुठलं आहे. अगोदरच सांगतो, मार्क्स ऍप्लिकेशन वरती वेगळं उत्तर आहे, एक्झाम साइड वरती, एक्झाम गोल वरती वेगळं आहे. कन्सेप्ट मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, की हेट्रो आयटम पाहिजे, कार्बन, आणि सायक्लिक आहे, काय सांगा, सायक्लिक आहे, तर क्लोज चेन पाहिजे, हेही लक्षात घ्या. मग आता मला असं वाटतंय, अमिनो ऍसिड जमलंय आपल्याला, जमलंय. पण तुम्हाला याची रोज रिव्हिजन करावी लागेल. कशी करणार? मार्क्स ऍप्लिकेशन ओपन करा, बायोमॉलिक्युल टॉपिक करा, ओपन, टॉपिक वाईज जावा आणि टॉपिक वाईज मध्ये अमिनो ऍसिडचा टॉपिक सिलेक्ट करा. हे सगळे प्रश्न भेटतील तुम्हाला. इमिजिएटली 3-4 वेळा सोडवा. ऍसिडिक 2, बेसिक 3, एसेन्शियल 10 आहेत. सल्फर असणारे 2 आहेत, त्यातलं एक इसेन्शियल, एक नॉन इसेन्शियल आहे. CH3 ग्रुप असणारे साइड चेन, त्याचं नाव लिओ काय होतं रे, काय नाव होतं साइड चेन सल्फर असेल, काय नाव होतं, अॅलानाइन आहे. ओके, अॅलानाइन. मग लिओसिनला काय होतं, Me2 काहीतरी होतं, CH2. साइड चेन सुद्धा लक्षात ठेवावं लागतील. अरे पण करायचंय की, आता करायचंय. पण एक काम करा, बायो असणारा एका स्टुडंट तुमचा ओळखीचा असेल, बायो ज्याचं चांगलं आहे, त्यांच्याकडे काय काय भरपूर ट्रिक्स असतात बरं का. जर तुम्हाला एखादी ट्रिक माहिती असेल, तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा. ऑल द बेस्ट.